बरं तुम्ही सांगा बरं, हे नवरात्री म्हणजे काय होते? मी सांगू? सांग. नवरात्री म्हणजे जे दुर्गा देवीचा त्योहार आहे ते अश्विन शुक्ल प्रतिपदामध्ये येऊ शकतं. तू सांग बरं. नवरात्री म्हणजे दुर्गा देवीचा त्योहार असल्यामुळे 9 दिवसपर्यंत असते नवदुर्गांप्रमाणे. बरं, गरबा आणि सिंदूर खेळा याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगा. गरबा म्हणजे गुजरातमधले एक प्रकारचे नृत्य आहे जे नवरात्रामध्ये साजरा केलं जाते. आणि नृत्य करताना हातामध्ये दोन दांडिया वाजूनच नृत्य केलं जातं. ते म्हणजेच गरबा. सिंदूर खेळणं म्हणजे दुर्गा पूजामध्ये साजरी केली जाणारी अशी त्योहार आहे जे बेंगॉली लोकांची परंपरा आहे. जसे की एक विवाहित स्त्री ज्यांचं लग्न झालं होतं ती विवाहित स्त्री एकमेकांना कुंकू भरवतात, ते म्हणजे सिंदूर खेळा. अगदी बरोबर आहे तुमचं. पश्चिम भारतामध्ये गुजरात आणि गुजरातचं नृत्य म्हणजेच गरबा दांडिया जे नवरात्रामध्ये साजरे केले जाते. तसंच पण पूर्व भारत म्हणजे बंगालमध्ये सिंदूर खेळा जी दुर्गा पूजामध्ये साजरी केली जात असते. बरं, आता तुम्ही सांगा घटस्थापना म्हणजे काय होते? घटस्थापना म्हणजे नवरात्राच्या 9 दिवसांच्या सुरुवातीपासून कलशस्थापना पण केला जाऊ शकते, ज्याच्यामध्ये दर्शवणारी एक शुभविधी आहे. अगदी बरोबर आहे तुझं. नवरात्राच्या सुरुवातीपासून कलश पण स्थापित केलं जातं आणि ज्याच्यावरती आंब्याची पानं, नारळ आणि कलशामध्ये पण अमृत असते याला पण पवित्र जल पण असंही म्हणू शकतो. आणि हे कलश मातीवर पण ठेवला जातो आणि नंतर मग ते गवत हळूहळू मोठे होऊ लागते आणि ते गवत मोठे व्हायला 9 दिवसपर्यंत लागते. पुढचा प्रश्न आहे की विजयादशमी म्हणजे काय होते? विजयादशमी म्हणजे ते मला माहीत नाही. तू सांग. नवरात्राच्या 9 दिवसानंतर 10वा दिवस म्हणजे दसरा, ज्याला पण रावण दहन असे म्हणू शकतो. आणि ते याला पण विजयादशमी असं म्हणू शकतो. तर विजयादशमी ते अश्विन शुक्ल दशमीमध्ये हा महिना पण येऊ शकतो. आणि प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला दशमीमध्ये. हो, नवरात्राच्या महानवमीनंतर दशमीचा दिवस म्हणजे विजयादशमी होय. आणि दरवर्षी रावणाचं पण दहन केलं जातं. आणि रावणाचं दहन करणे म्हणजेच महंगाई याचं दहन करणे. तसेच ईर्ष्या, द्वेष, क्रोध, अशुद्धता याचं पण दहन करणे होय. प्रभू श्रीरामाने रावणाचा वध का बरं केला आणि कसं काय केला? पौराणिक कथाच्या अनुसार जय विजय नावाचा विष्णू भक्त होते दोघं जण, आणि ते द्वारपाल म्हणून दायित्व वैकुंठामध्ये निभावत होते. पण दोघांच्या मनामध्ये
अहंकार भरला होता, अहंकार आला होता. पण पण वैकुंठामध्ये 4 ऋषी कुमार जे लहान होते ते प्रभू विष्णूंना भेटायला वैकुंठात गेले होते. पण जय आणि विजय दोघांनी चौघांना अडवले होते की थांबा, तुम्ही वैकुंठात प्रवेश करू शकत नाही, कारण प्रभू विष्णू निद्रामध्ये आहे, विश्रांती करत आहेत ते, असं तो म्हणाला. पण 4 बालक म्हणाले होते, पण 4 ऋषी कुमार म्हणाले होते की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, मला प्रभू विष्णूंना भेटायचं, श्री हरिनारायणाला भेटायचं. पण तरी ते दोघं म्हणाले, जय विजय सांगितलं ना आज जाऊ शकत नाही. पण 4 ऋषी कुमाराने त्याला शाप दिलं होतं की वैकुंठ तुझ्यासाठी योग्यता नाही आहे, फक्त पृथ्वी लोकात किंवा असुर लोकात वास करशील, असा शाप दिला होता. पण शाप दिल्यानंतर प्रभू विष्णू जागे झाले आणि बाहेर आले होते. पण प्रभू विष्णूने चौघांना दर्शन दिले होते. पण जय विजय त्यांच्या शापामुळे ते घाबरून गेले होते. त्राहिमाम 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 करत करत प्रभू विष्णूंना शरण गेले होते, शरण आले होते. पण प्रभू विष्णू म्हणाले की तू माझी शत्रुता निभावलं तरी चालते. सतयुगात, त्रेतायुगात आणि द्वापर युगात 3 वेळा जन्म घेतलं तरी मी सुद्धा अवतार घेऊन तुमचा उद्धार करीन, असे प्रभू विष्णू म्हणाले. की रामायण किंवा वाल्मिकी रामायणाच्या अनुसार रावण नावाचा एक लंकेचा राजा आणि त्याचा भाऊ कुंभकर्ण. पण रावण शंकरांना प्रसन्न केले होते आणि त्यांनी पर्वत उचललं. त्याच्यामुळे ते प्रभू शंकर प्रसन्न झाले होते आणि पंचवटीमध्ये जाऊन ऋषीचा वेश बदलवला. सीतेशी हस्तक्षेप केले होते. पण सीता बाहेर आल्यानंतर आणि लक्ष्मण रेखा याच्यामधून बाहेर पडल्यानंतर पण रावणाने आपलं वास्तविक रूप धारण करून सीतेचं अपहरण केले होते आणि सरळ लंकेत पण अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते. आणि श्रीरामांना माहीत झालं होतं की सीतेचं अपहरण झाले होते. पण पहिले शबरी मातेकडे गेले की सीता कुठे पळून नेली होती. पण शबरी मातेने बोरं दिले होते श्रीरामांना खायला, लक्ष्मणाला. पण शबरी मातेने सांगितले होते की जिथे तू जाशील तिथेच तुला हनुमान दिसणार, अशी म्हणाली होती. पण श्रीराम हनुमानाशी मिलन झाले होते आणि नंतर पुढे हनुमानाने लंकेचं दहन केले होते. कारण रावणाने हनुमानाला दंडित करायचं होतं. रावणाने हे सुनावले होते की याच्या शेपटीला आग पण लावली जाते. पण हनुमानाने लंकेचं दहनच करून टाकलं
सर्व वानरसेना घेऊन श्रीराम आणि लक्ष्मण लंकेपर्यंत पोहोचले आणि सगळ्यांना मारून टाकून 9 दिवस झाल्यानंतर प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला, ते दशमीमध्ये. आणि युद्धांपूर्वी श्रीरामाने नवरात्राचं व्रत केलं, कारण दुर्गा देवीने हे सांगितले होते की युद्धापूर्वी हे नवरात्राचं व्रत करशील, असे आदिशक्तीने सांगितले होते. नवरात्राच्या 9 दिवसानंतर विजयादशमीमध्ये श्रीरामाने रावणाचा वध केला, तो म्हणजे रावण दहन असं म्हणू शकलं. आणि रावणाचा वध झाल्यानंतर देवी सीता लंकेतून बाहेर आली आणि अग्निपरीक्षा देऊन श्रीरामांजवळ गेली आणि 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्या परतले होते. आणि अयोध्यामध्ये श्रीरामाचा राज्याभिषेक झाला होता, तो म्हणजेच अयोध्येचा राजा म्हणजे प्रभू श्रीराम, याला पण राजा रामचंद्र असंही म्हणू शकतो. आणि दसऱ्यामध्ये काय काय केलं जातं? विजयादशमीच्या दिवशी घट अर्थात कलश दुसऱ्या ठिकाणी नदीमध्ये विसर्जित केला जाते. आणि विजयादशमीच्या दिवशी सर्वांचे धुतलेले वाहन त्याची पण पूजा केली जाते आणि वस्तूंची पण केली जाते. नमस्कार मित्रांनो, नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.